5व्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हितेश, त्यांनी 22 रन केलेले आहेत आणि 1 विकेट त्यांनी घेतलेली आहे. सुदर्शन सरांना विनंती आहे की त्यांना सन्मान चिन्ह देऊन ट्रॉफी देऊन त्यांचा गुणगौरव करायचा आहे. धन्यवाद. आमचे जे सगळे स्पॉन्सरर्स आहेत त्या सगळ्यांचे आभार. त्यांच्या आर्थिक सहकार्यामुळेच हे एवढं मोठं आयोजन करणं आम्हाला शक्य आहे. हँड ओव्हर टू अण्णा. पुढील मॅच लगेचच चालू होत आहे. नेक्स्ट मैच है एनडीसीसी नेरल वॉरियर्स वर्सेस शहापूर राइजिंग मौली वॉरियर्स. शहापूरचे कॅप्टन आणि नेरळचे कॅप्टन टॉस बॉक्स कडे यावे. नक्कीच मॅचला सुरुवात होईल या ठिकाणी. धन्यवाद. 5 मॅन ऑफ द मॅच आपण पाहिले. बॅट्समॅन रेडी, बॉलर रेडी, अंपायर्स रेडी. येस, लेट्स प्ले. पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय. हातामध्ये होम डिलिव्हरी दिली होती. होम डिलिव्हरी घेण्यासाठी असमर्थ ठरले. धावचीची संधी इथे देखील होती. चांगला थ्रो, फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. 2 धावा नक्कीच त्या ठिकाणी मिळतील. हा फटका त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला यावेळी मेहनत करायची गरज नाहीये कारण फार दूरवर चेंडू आहे. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. हा येतोय मलमिना चौकार. यस टीचे. येस, फलंदाज बाद. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. चोख प्रत्युत्तर चौकारानंतर मात्र माघारी परतवलाय. वॉड बॉल अँड वॉड विकेट. यस, हेल्थ ओके. विकेट या ठिकाणी नक्कीच मिळाली आहे. फलंदाज झालाय बाद. येस टीचर. नक्कीच सहाय्यक आहे, स्नेही आहेत. फारच चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी. त्या व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान केला जातो. बदलापूर पासून लांब जरी नेरळ असलं तरी हृदयाच्या फार जवळ असतील. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. फटका लाजवाब आहे. सरळ
इन दी आर्क अँड आउट ऑफ द पार्क. येस, इट इज अमलमीना षटकार. येस डीजे. एनडीसीची वॉरियर्स टॉस जिंकून फिल्डिंग चूज केले. एनडीसीची वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड. शहापूर नेक्स्ट इनिंग बॅटिंग करायची. नाही, जे बाहेर बॉल गेले असतील, जर कुठचे खेळाडू असतील तर त्यांनी कृपया करून बाहेर गेलेले बॉल आतमध्ये फेकायचे आहेत. एक नम्रतेची विनंती असेल, थोडंसं सहकार्य करायचं आहे. बॅटची कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. धावचीची संधी त्या ठिकाणी. थ्रो मध्ये तेवढा जोर आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला नाही. फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू फेकण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता. धावफलकाचा विचार करतोय. पहिलं षटक समाप्त झालंय. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. या चेंडूवरती एक धाव आली आहे. संघाच्या धावसंख्येचा विचार करतोय. 15 धावा धावफलकावरती एक गडीच्या मोबदल्यामध्ये. सरळ खेळलाय फटका. स्ट्रेट ॲज अन ॲरो. चुका झाल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि त्या चुक्याचं मात्र नंतर परत फेड करावी लागेल, कारण या ज्या कॅचेस असतात त्या फार महत्त्वाच्या असतात. फिल्डिंग मध्ये जेवढा तुम्ही जम बसवाल तेवढा मात्र नक्कीच लेदर क्रिकेटमध्ये सध्याच्या युगामध्ये गेन फिलिप्स नाव फार गाजत आहे. त्याच्या फिल्डिंगकडे जर आपण पाहिलो तेव्हा लेवलचा फिटनेस तर नाही, पण त्या लेवलची फिल्डिंग पाहायला देखील तितकीच मजा येते. फिल्डिंगच्या जोरावर कशा प्रकारे मॅच परततात हे नक्कीच आम्ही पाहिलं येत्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा जेव्हा क्रिकेट चालू झालं त्यापेक्षा क्रिकेटच्या काळामध्ये फिल्डिंगला किती महत्त्व दिलं जातं आणि फिल्डिंगचं महत्त्व फार आहे. ज्या वेळेला तुम्ही कॅचेस अशा प्रकारच्या ड्रॉप करता, एक विस्फोटक फलंदाज कुठेतरी मॅच परतू शकतो. मध्ये नक्कीच पहिला देखील वाईड होता, हा देखील वाईड आलाय. 2 सलग वाईड या ठिकाणी नक्कीच फेकण्यात आलंय. ही जर विकेट असती तर कुठेतरी या धावा देखील कमी गेल्या असत्या, कुठेतरी एक चांगलं प्रोत्साहन मिळालं गेलं असतं गोलंदाजाला. नेव्हरदिलेस पासचा विचार करून चालणार नाहीये. प्रेझेंट मध्ये राहावं लागेल. प्रेझेंट जर चांगलं केलं तर फ्युचर ब्राईट ठरेल मॅचचं. चांगला चेंडू, चांगला कमबॅक बॉर्ड डिलिव्हरी. लेफ्ट आर्मची ड्रीम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळण घेत असताना नक्कीच पाहायला मिळतो. लाजवाब गोलंदाजी त्या ठिकाणी. नक्कीच या चेंडूचा अद्याप विचार केला. 3 चेंडूंचा खेळ झालाय. दिलीपच्या माध्यमातून 5 धावा खर्च केल्यात. हा चेंडू देखील चांगला बॅटची कडा घेतली आहे की बॉडीच्या साह्याने चेंडू गेला हे नक्कीच पंचांचा इशारा आल्यानंतरच समजेल. पण 2 धावा तर मात्र आपल्या संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत. देखील बॅटच्या साह्याने या धाव्या असतील. धावफलकावरती 21 धावा. शुभ आकडा 21 नक्कीच पाहायला मिळतो.
फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत दूरवरती. आता मात्र चूक केली जाणार नाहीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये, पण आयुष्यामध्ये दुसरा चान्स येतो आणि तो कशा प्रकारे ग्रॅप केला जातोय त्याचं उदाहरण नक्कीच दिलं गेलं. आणि चांगला झेल त्या ठिकाणी ड्रॉप घेतला गेला. पहिला झेल ड्रॉप केल्यानंतर हा झेल अप्रतिमरित्या घेण्यात आला. येस डीजे. गेला हिंदुस्थान. चांगला फटका, सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, तेवढी गती मात्र मिळाली नाही. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. क्षेत्ररक्षकाकडून चुका झाल्या, फंबल झालं, धावा घेण्यात येत आहेत. तब्बल जर आपण विचार केला तर 3 धावा त्या ठिकाणी एकवटण्यात आल्यात. एक धाव आपल्या संघासाठी जरूर वाचवली आहे, पण 3 धावा पळून घेण्यामध्ये यश संपादित झालाय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होईल. करंट रन रेटचा विचार केला तर 12.00 च्या सरासरीने नक्कीच हे रन रेट इक्वायर केलं जात आहे. 24 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला अंपायर्स थोडंसं स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. ड्रिंक्स ब्रेक नाहीये 4 षटकांच्या मॅच मध्ये. याची त्या झाडाखाली ज्यांच्या बाईक आहेत त्यांनी जरा बाईक साईडला घेऊन घ्याव्या. तिथे जेवणाची सोय करायची आहे मित्रांनो. झाडाखाली बाईक ज्यांच्या आहेत त्यांनी कृपया बाईक बाजूला करून घ्याव्यात. कृपया मित्रांनो, झाडाखालच्या बाईक ज्या आहेत त्या साईडला करून घ्याव्या. तिथे जेवणाची सोय करायची आहे आपल्याला. मित्रांनो प्लीज कृपया तुमच्या गाड्या ज्या झाडाखाली लावलेल्या आहेत त्या बाजूला करून घ्या ना. सिक्स. रिव्हर्सचा फटका, दुधारी तलवार, चेंडूला भिरकावलाय सीमारेषा पार. हा येतोय मलमिना षटकार. येस टीचर. अजून एकदा 4 वन बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. आतमध्ये फलंदाज. परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा फटका खेळायचा होता, पण अद्याप जर आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. 37 धावा धावफलकावरती नक्कीच नोंदवला जात आहेत. उर्वरित या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तब्बल 4 चेंडूमध्ये 12 धावा या षटकामध्ये एकवटल्या जात आहेत. कुठेतरी मोठ्या संख्येकडे वाटचाल करत असताना हा संघ पाहायला मिळतो. नक्कीच गॅप शॉट सिलेक्शन. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये कुठचाही खेळाडू नाही आहे. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर करून हा चौकार आलाय. हा येतोय अजून एक हेल्थ धोकेचा दिमागदार दर्जेदार फटका. चौकार. येस टीचर.
हा चेंडू देखील फेकून दिलाय. या चेंडूची नक्कीच नोंद मात्र बदलापूर पूर्व पोलीस स्थानकामध्ये करावी लागेल. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. धावा मिळत तब्बल 6 षटकार. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये कारण वाईटचा इशारा येतोय पंचांच्या बाजूने. धावफलक पुढे सरसावतं आणि 48वा नक्कीच आजच्या दिवसातला सर्वाधिक टोटल हायएस्ट स्कोर असेल. आता मात्र त्रिफळाची फर्निचर डिस्टर्ब फलंदाज या ठिकाणी बाद होईल. इलेक्ट्रोफाईंग मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये इलेक्ट्रो कॅनच्या जोरावरती एसडीच्या या ओव्हर नंतर ड्रिंक्स प्रोव्हाइड करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये अंपायर साठी. लाजवाब फटका. फटका बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेलखाली स्वतःच्या बॉडीला ऍडजस्ट करतील. फलंदाजाला डिस्पॅच करावा लागेल. फलंदाज झालाय बाद. एसडीजे ते नक्कीच पाहायला मिळतात. धावफलकावरती विकेट गेल्याच्या 4 आणि हॅट्रिक बॉल असेल. नक्कीच या ठिकाणी 2 चेंडूमध्ये 2 विकेट नक्कीच प्रस्थापित केल्यात प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाने. जर आपण विचार केला तर गोलंदाज दिगंबर. हॅट्रिक बॉल सरळ खेळलाय. फटका क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. 49 या आकड्यावरती 55 ते 50 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. सुरुवातीपासून जर आपण विचार केला दुसरं तिसरं षटक फारच महागडं ठरलं. वाईड क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं जात आहे कारण हे क्षेत्ररक्षण जर सुटलं असतं तर वाईडच्या कुठेतरी 9च्या कुठेतरी 5 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. पण 9च्या स्वरूपामध्ये आता पुन्हा एकदा मिसफील्ड. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणीही नव्हतं. नो प्लस एकच आहे का पंच? नो +1.
फ्री हिट नो +1 एकच धाव असेल. फ्री हिट. हल्ला बोल करायची वेळ या चेंडूवरती. 51 धावा. 50 अप फॉर द टीम नालासोपारा. फुलटॉस चेंडू डोक्यावरून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. आता आपण जर विचार केला 2 फ्री हिट या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, पण दोन्ही फ्री हिटवरती काही मोठे फटके नक्कीच पाहायला मिळालेले नाही आहेत. एक चेंडू नक्कीच फ्री हिटचा डॉट आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर एक धाव आणि आताचा देखील एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. दिनेशला आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी साकार केली आहे तो स्ट्राईक वरती. हा फटका लाजवाब आहे. आकाशाला बुक्की मारत चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत तब्बल 4 4 आणि 4. येस मलमीना चौकार DJ. चेंडू मार्गास असताना गोलंदाज सय्यार धावफलकावरती. 56 धावा. अब तक 56. हा देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. झेल मात्र घेऊ शकणार नाहीयेत. हाई चेंडू सीमा रेषा पार. MS धोनी स्टाईल मध्ये पहिलं षटक मात्र पहिलं सत्र मात्र या ठिकाणी समाप्त झालंय. चौथ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 60 धावा. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठं टोटल ते म्हणजे 60 टाळ्या झाल्या पाहिजेत नालासोपारा या संघासाठी देखील, कारण हायएस्ट टोटल आजच्या दिवसातलं नक्कीच नालासोपारा या संघाच्या बाजूने पाहायला मिळालं. तर नक्कीच ड्रिंक्स प्रोव्हाइड करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये अंपायरसाठी आणि लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं नालासोपारा संघ. आणि विनंती असेल प्रतिस्पर्धी संघ कर्जत रायझिंग स्टार की लवकरात लवकर आपले नवीन फलंदाज पाठवायचे आहेत आणि स्टंप लावण्यासाठी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कमिटी मेंबरच्या माध्यमातून पाणी प्रोव्हाइड करायचं. येस टीचर.
मध्ये पाठवायचे आहेत. अजून आपल्याला भरपूर सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. कमीत कमी वेळचा वापर करून चांगल्यात चांगला प्रयत्न नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण करणार आहोत. तर नक्कीच क्षेत्ररक्षण सजून घेण्यासाठी क्षेत्ररक्षण टीम नालासोपारा, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला प्रतिस्पर्धी संघ कर्जत रायझिंग स्टार KRR नक्कीच पाहायला मिळतो. चला, विनंती असेल क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचं. विनंती असेल नालासोपारा संघ. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाचा परिचय. चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. हा येतोय पहिलाच इलेक्ट्रोकॅन. धमाकेदार दर्जेदार फटका, षटकार यष्टीचे. अजून एक चांगला फटका, पुल केला, सक्सेसफुल केलं आणि पॉवरफुल केलं. चेंडूला भिरकावून दिलं सीमा रेषा पार. धावा मिळतंय तब्बल 4-4 आणि 4. चौकार यष्टीच्या. सरळ खेळ फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, बसून अडवतील, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. पण विस्फोटक स्वरूपात म्हणजे अजून जर माझ्या मध्ये ते फलंदाज
प्रथम आपण खेळताना ज्याला पाहिलं फलंदाज नक्कीच या ठिकाणी आउट जरी झाला असेल तरी पण जी सुरुवात पाहिजे होती ती 2 चेंडूंमध्ये तर दिली होती. संजूचा जर आपण विचार केला कुठेतरी अजून 7 ते 8 चेंडू जर तो खेळला असता तर सामन्याचं चित्रीकरण काहीतरी बदलून टाकलं असतं. क्षमता पहिल्या 2 चेंडूमध्ये दिसली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये तुम्ही कशा धावांचा पाठलाग करता एवढ्या मोठ्या हे नक्कीच तुम्हाला पॉवर प्लेमध्ये सिद्ध करायचं असतं. सिद्धीकरण 2 चेंडूमध्ये पहिल्या गेलं पण तदनंतर मात्र शांत ठेवण्यामध्ये सफल ठरलाय तो म्हणजे नालासोपारा संघ. अजून एक चांगला चेंडू चांगली लाईन आणि लेंथ भन्नाट वेग त्या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली 1-1 आणि त्याच्यावर 1 म्हणजे 11 धावा आणि 1 गडी बाद. येस डी चांगला फटका त्या ठिकाणी बॅटची कडा घेतली. एक जाव त्या ठिकाणी नक्कीच घेण्यामध्ये यश संपादित झाला. चांगला फटका कॅच जरी झाली असती तर कॅच ऑफ द मॅच नव्हे तर कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरली असती. नक्कीच प्रयत्न फार लाजवाब करण्यात आले होते कारण चेंडूच एवढा स्पीड मध्ये मारणार तर सरळ हातामध्ये आदळला. या कॅचेस घेण्यापेक्षा या कॅचेस हातामध्ये बसतात लक फॅक्टर लागतं पण नक्कीच चांगलं सेव्ह या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. कार्पेटच्या साह्याने एक जाव त्या ठिकाणी मिळेल. क्षेत्ररक्षक चुस्त तैनात बाउंड्री लाईन वर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा धावेचा प्रयत्न चोरटी धाव. अजून एक धावेमध्ये नक्कीच भर पडेल. तब्बल 2 धावा या घेतल्या जात आहेत. 15 धावा धावफलकावरती 9 चेंडूंचा खेळ झालाय म्हणजे एक षटक समाप्त झालंय. 3 चेंडू झाले आहेत. दुसऱ्या षटकातील अर्धा टप्पा पार झालाय. अर्ध्या टप्प्याकडे वाटचाल करत असताना चौथा चेंडू प्रगतीपथावर. वाईटचा इशारा आलाय. पंचांचे हात समांतर धावा मिळतील. अवांतर रूपात एकनी भर पडेल. संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 16 धावा. चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच पुरेच ताकद मात्र त्या फटक्यामध्ये नव्हती. बॅटची बॉटम एज लागून नक्कीच चेंडू एकाच्या दिशेने ट्रॅव्हल करेल. एकच धाव त्या चेंडूवरती मिळेल. संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 17 धावा धावफलकावरती. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी शिल्लक. दुसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडू.
येस या ठिकाणी नक्कीच डॉट चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अनिल डॉट या ठिकाणी नक्कीच डॉट चेंडूची सांगता झाली आहे. आता मात्र त्रिफळाचीत इलेक्ट्रोफाईन मुवमेंट इलेक्ट्रोमेड विकेट फलंदाज झालाय बाद. येस त्रिफळाचीत फर्निचर डिस्टर्ब यष्ट्या झाल्यात उद्ध्वस्त. येस डीजे समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 17 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. 44 किसन बॅटची कडा झेल घ्यायची संधी झेल मिळाली आहे. पुन्हा एकदा इलेक्ट्रोकॅन विकेट फलंदाज झालाय बाद. येस टीजे अजून एक चांगला चेंडू अजून एक चांगला चेंडू. चांगली लाईन अँड लेंथ. लेफ्ट आर्म का बेनिफिशियल असतं एकच संघामध्ये एखाद्या संघामध्ये लेफ्ट आर्म गोलंदाज जेव्हा असतो तेव्हा मात्र नक्कीच प्रतिस्पर्धी संघ उजव्या हाताचे जे खेळत असतात त्याला एक वेगळा अँगल क्रिएट होतो आणि त्या वेगळ्या अँगलमुळे या ठिकाणी थोडीशी दुविधा मनस्थितीमध्ये प्रतिस्पर्धी संघ सापडला. हा फटका चांगला खेळलाय. हा चेंडू मात्र थांबणार नाहीये. गवताला गवसनी घालत चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा येत आहे तब्बल 4 आणि 4. हा येतोय अजून एक चांगला फटका. येस मलमिना चौकार डीजे. त्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळायचा होता पण आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि तेवढी गती देखील मिळाली नाही खेळत असताना. षटक चालू आहे तिसरा आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा फार करायचे आहेत आणि आता मात्र कुठेतरी मोठे फटके तुम्हाला सतत लगवावे लागतील. जर सामन्याच्या जवळपर्यंत जरी पोहोचायचं असेल तरी पण मोठ्या फटक्यांची गरज आहे. हलक्यारित्या पुन्हा एकदा खेळून काढलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल एकापेक्षा जास्त काही नाही आहे. धावफलक पुढे फक्त आणि फक्त सरसावत आहे. धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू मार्गाचा असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक धाव पुन्हा एकदा. षटक क्रमांक
तिसरं या ठिकाणी समाप्त झालं. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 24 आणि 6 चेंडूमध्ये गरज असेल ती म्हणजे 37 धावांची गरज असेल. पण क्रमांक 8च्या आधाराने कंपल्सरी चेसिंग 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी आले तरी 36 धावा होतात. ऑन पेपर तरी अशक्य आहे, पण क्रिकेट हा असा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ लॉट्स ऑफ चेंजेस अँड अनसर्टेनिटीज. कधी काय होईल सांगू शकत नाही. एखादा डॉट चेंडू, एखादा वाईट जर आला, एखादा जर नो बॉल आला, त्याच्यावर षटकार आला तर मॅच मध्ये जान फुकली जाऊ शकते. तशा प्रकारची फलंदाजी अद्याप 3 षटकांमध्ये तर पाहायला मिळाली नाहीये. पण या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिले, मागचा सामना देखील कोणालाच वाटत नव्हतं. 5 चेंडूमध्ये 1 धाव म्हणजे रोखण्यामध्ये असमर्थ ठरला असता कुठचा दुसरा गोलंदाज. पण तो गोलंदाजाच्या स्वतःवरती त्याला विश्वास होता. स्वतःवरचा विश्वास दृढ ठेवला आणि 5 चेंडूमध्ये एकही धावा न खर्च करता त्यांनी तो सामना जिंकवला. तशीच गरज आहे. पहिला चेंडू बिरकावून दिलाय, चौकार तर आला. चौकारांनी नाही, आता षटकारांची भाषा बोलावी लागेल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मलमिना चौकार येत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. येस टीचर. ठेवायचा विनंती असेल. एक धाव, एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावता 29 या आकड्यावरती. आता मात्र औपचारिकता फक्त सामन्यातल्या शिल्लक असतील जर चांगले लिगल डिलिव्हरी 4 फेकले तर. येस, इलेक्ट्रोमेट विकेट, फलंदाज होईल बाद. अजून एक विकेट, विकेटचं पतन. येस टीचर. अजून एक चौकार त्या ठिकाणी. आता मात्र सिंहाची शेवटची दहाड जशी असते जाण्यापूर्वीची तशी मात्र दहाड केली जाते. प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूनी कुठेतरी लेट झालेला पाहायला मिळतोय. जसं म्हणायला आवडलं असतं लेट पण थेट, पण आता लेट झालाय सामन्यामध्ये. फारच अगोदर अशी फटकेबाजी पाहायला मिळाली असती तर कुठेतरी सामन्यामध्ये जम बसू शकले असते. एस वाईटचा इशारा आलाय पुन्हा एकदा. नक्कीच सामना या ठिकाणी समाप्त होईल. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे मात्र तितकेच कौतुक. चला पुढील सामन्यासाठी ऑल द बेस्ट दोन्ही संघांना.
आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि जो संघाची बॅटिंग असेल त्याने आपले दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. हार्ड लक कर्जत संघ आणि वेल प्लेड नाला सोपारा संघ. नक्कीच चांगला सामना आम्हाला पाहायला मिळाला. सर्वाधिक टोटल नक्कीच नोंदवला गेला. नाला सोपारा या संघाच्या बाजूने चांगली फाईट देण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच कर्जतच्या माध्यमातून करण्यात आला, पण नेव्हरदिलेस प्रयत्न